अशी काही तयार होऊन मी निघाली आहे डिनरसाठी. मानसिंगच्या मित्राच्या घरी आज डिनरचं इन्व्हिटेशन होतं आणि गाडीत बसल्यानंतर धुरंधरची गाणी ऐकल्याशिवाय काही जमत नाही. रात्रीचे 9 वाजले होते आणि असा काही उजेड होता. जवळपास अर्ध्या तासाच्या अंतरावर त्यांचं घर होतं आणि घराजवळ पोहोचल्यानंतर बाहेरच इतकं सुंदर त्यांचं ते घर दिसत होतं. आत आमचं खूप छान उत्साहात स्वागत करण्यात आलं. त्याच्यानंतर इथं एक पद्धत आहे की जेवणाला बोलवल्यानंतर इथं स्टार्टर्स हे कंपल्सरी प्रत्येकजण करतंच. जसं आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्टार्टर ऑर्डर करतो तसं इथं भेळ होती, चिकन होतं, बरंच काही केलेलं होतं. तर खूप सुंदर असं त्यांचं घर होतं. घरामध्ये इतकं छान झुंबर लावलेलं होतं. या साईडला किचन एरिया होता, हा डायनिंग एरिया आणि स्वयंपाकघर तर इतकं क्लीन, जणू काही स्वयंपाक केलाय की नाही. मला गेल्यानंतर प्रश्न पडला नक्की जेवायलाच बोलवलंय ना, कारण काहीच दिसत नव्हतं. त्यांनी सगळा स्वयंपाक करून सगळा तो ओव्हनमध्ये ठेवलेला होता गरम करायला आणि इतकी सुंदर फुलं. हे एक मला असं फुलपाखरासारखं तिथं फूल दिसलं. खूप छान होतं. त्याच्यानंतर एक छोटासा पियानो होता. बरं हा लेगोचा होता आणि बाहेरच्या साईडला अशी फायरप्लेस होती आणि समोरच आम्ही छान असे गप्पा मारत बसलो होतो. सगळ्यात इंटरेस्टिंग वाटली ती म्हणजे या घरातली मला त्यांची थिएटर रूम. इतकी सुंदर होती ही. त्याच्यामध्ये पूर्ण गेमिंगचा सेटअप होता आणि इथं मग मानसिंग, अश्वथ, देवांश गोल्फ खेळत होते आणि खूपच भारी वाटत होतं हे बघायला सुद्धा. कारण की इकडनं हा बॉल मारल्यानंतर तो किती लांब गेलेला आहे हे सगळं स्क्रीनवरती दाखवलं जात होतं. आता इथं जेवणाची सोय केलेली होती. ही आहे सनोबर आणि तिनेच सगळं इथं आम्हाला जेवण सगळं तयार केलेलं होतं. त्यामध्ये चिकन, रायता, चिकन बिर्याणी, त्यानंतर पनीर मसाला, रोटी असं सगळं काही केलेलं होतं. मी आणि वंदू छान जेवायला बसलो. मनसोक्त जेवणाचा आनंद घेतला आणि इतकी वाईब मस्त होती त्यांच्या घरामध्ये. सगळ्यांची आमची जेवणपाणी उरकून झाली. बरं जेवण झाल्यानंतर स्वीट कसं काय मागे राहणार, मग त्यांनी डिझर्ट केलं होतं आणि ते सुद्धा घरी केलेलं होतं. तेही अप्रतिम होतं. ते खाऊन झालं. अमेरिकेमध्ये उन्हाळा जरी असला तरी रात्रीची खूप थंडी वाजते, त्यामुळे मी या फायरप्लेस जवळच बसले होते. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या. उद्या भेटूच. बाय.